आणि मोठी बातमी आहे काश्मीरमधनं. काश्मीरच्या विविध भागामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. वृत्तसंस्था ANIच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर येते. भारतीय लष्कराने काश्मीरच्या विविध भागामध्ये मोहिमा उघडल्या आहेत. कारवाईबाबत अजून अधिकृत वृत्त हाती आलेलं नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई लष्कराने सुरू केल्याचं आनीने म्हणजेच ANIने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भारतीय लष्कर काश्मीरमध्ये सक्रिय होत आहे. विविध पद्धतीने दहशतवाद्यांची नाकेबंदी करण्याची प्रयत्न सुरू आहेत असं कळतंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील. सोमेश, नक्की आनीच्या हवाल्याने कशा पद्धतीची माहिती मिळतीये, नक्की कशा पद्धतीने दहशतवाद्यांविरोधामध्ये आणि काश्मीरमध्ये कुठे कुठे आता सध्या मोहीम उघडण्यात आलेली आहे? नक्कीच एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी जी माहिती दिली आणि त्यानुसार जम्मू काश्मीरच्या विविध भागांमध्ये इंटेन्सिफाय करण्यात आलेले दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेलं ऑपरेशन हे अधिक तीव्रतेने सुरू आहे. केवळ जम्मू काश्मीरमध्येच नाही तर आपल्याला अगदी राजस्थान, गुजरात येथील पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा हाय अलर्ट पाहायला मिळतोय. तिथे देखील काही प्रमाणात ऑपरेशन राबवलं गेल्याचं कळतंय. आता या सगळ्याविषयीची अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही, परंतु या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने येत आहेत आणि आज सकाळपासूनच कुठे ना कुठेतरी अंदाज होता की पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई आज सकाळपासून सुरू झाल्याचं कळत होतं. आता ANIने त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. याबाबत जर केंद्र सरकारला विचारणा केली असता त्यांच्याकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जी मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की याविषयीची जेव्हा काही अधिकृत माहिती असेल तर ती अधिकृत माहिती ही आमच्या माध्यमातून दिली जाईल, परंतु सध्या अशा प्रकारची माहिती देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. पण दुसऱ्या बाजूला हे देखील तितकंच खरं आहे की अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर आहे की गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवर, त्या बाजूला जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर खूप मोठ्या प्रमाणावर हालचालींनी वेग धरला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम सुरू झाल्याचंही कळतंय. नक्कीच सोमेश, आपल्यासोबत सध्या लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत, जे अर्थातच संरक्षण तज्ज्ञ आहेत आणि आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया. सतीश जी, आपला ABP माझामध्ये स्वागत आहे. आणि आत्ताच असं कळतंय की खूप वेगवेगळ्या आघाड्यांवरती मोहिमा उघडण्यात आलेल्या आहेत दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई होते विविध ठिकाणी. मग गुजरात आणि राजस्थान बॉर्डर असू देत किंवा काश्मीर भागातली बॉर्डर असू देत, जेव्हा अशा पद्धतीने लष्कर कारवाई करतं तेव्हा नक्की कशा पद्धतीची कारवाई होते, कशी सूत्र हलवली जातात? नक्कीच 22 एप्रिलला जो पहलगामला निर्गुण हल्ला झाला होता त्यानंतर टप्प्याटप्प्याने जे आहे एक प्रकारची ऍक्शन आर्म्ड फोर्सेस द्वारा घेताना आपल्याला दिसली जाते. सगळ्यात पहिली गोष्ट, लगेच त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं, ज्यामध्ये इंडियन आर्मी सोबतच CRPF त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या लोकल पोलीसचा समावेश होता. आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे कोकरनागच्या जंगलांमध्ये त्याचबरोबर पहलगामच्या आसपासच्या एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे संदेश दिला की या दहशतवाद्यांना आम्ही आयडेंटिफाय करू, आम्ही ट्रॅक करू आणि ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील तर त्यांना पनिश करू, त्याच्या अनुषंगानं आपल्या सीमेच्या आत असणारे जे घरभेदी आहेत त्या OGW म्हणजेच ओव्हरग्राऊंड वर्कर्स त्याचबरोबर स्लीपर सेल विरुद्ध कारवाई सुरू झाली आणि 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली. 1500च्या आसपास जे OGW आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ह्या चौकशीच्या माध्यमातून जे इनपुट्स मिळत आहेत त्या इनपुट्सच्या आधारावर आता जे आहे लष्कर त्या ठिकाणी कारवाई करत आहे. मुळातच जे आहे या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ऍक्शन त्या ठिकाणी, आणि तुम्ही विचारले की कशा प्रकारे कारवाई चालते, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या क्विक रिॲक्शन टीम असतात त्याचबरोबर जे पेट्रोलिंग युनिट्स असतात त्यांना एरियाज जे आहेत ते एरियाज अलॉट केले जातात आणि या एरियाज मध्ये अतिशय सिस्टमॅटिकली, ज्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या घरांमध्ये सुद्धा जे सस्पिशियस एलिमेंट्स आहेत त्या घरांमध्ये सुद्धा जे आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही सगळी तपासणी त्या ठिकाणी केली जाते. सायमल्टेनियसली त्याच वेळेस टेक्निकल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स याच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर काही ऍक्शन सुद्धा केली जाते आणि त्याच ऍक्शनच्या अनुसार मागच्या काही दिवसांमध्ये आपण ऐकलं की LETचे कमांडर सुद्धा मारले गेलेले आहेत, काही लोकल दहशतवादी सुद्धा जे आहेत ते मारले गेलेले आहेत. आणि याचा पुढचा टप्पा आता जे माहिती आपल्याला मिळते की या प्रकारची ऍक्शन केल्यामुळे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि स्लीपर सेल्स एक्सपोज झालेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांचं पितळ उघडं पडलं आणि ऍक्शन होणार. या अनुषंगाने आता इंटेल इनपुट्स असे आहेत की तिथल्या पर्यटकांवर त्याचबरोबर सिक्युरिटी फोर्सेसवर जे आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हल्ले
होऊ शकतात. आणि त्याच अनुषंगानं जम्मू काश्मीरमधल्या 87 पैकी 48 जी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळांना तात्पुरता बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. जबरदस्त कारवाई जी आहे आर्म्ड फोर्सेस तर्फे त्या ठिकाणी चालू आहे. या कारवाईशी संबंधित जे आहेत लेटेस्ट इनपुट हे आपल्याला उशिराच मिळतील, कारण आपण जसं आपल्याला जसं माहिती आहे की IB मिनिस्ट्रीनं जे नोटिफिकेशन दिलं त्याच्यानुसार डेफर्ड व्हिज्युअल्स किंवा डेफर्ड माहिती काही काळानंतर ती यावी, कारण ऑपरेशनला जे आहे ते कॉम्प्रोमाइज होऊ नये आणि ते योग्यच आहे. त्यामुळे जे आहे आपल्याला लेटेस्ट किंवा खरोखरच ज्या कारवाया झाल्या त्याची माहिती अधिकृतरित्या अजूनही भारत सरकारनं दिली नाही, पण तुमच्याकडे सुद्धा जे इनपुट्स आलेले आहेत आणि जे आपल्यापर्यंत माहिती आहे त्याच्यानुसार जोरदार ऍक्शन त्या ठिकाणी घेतलेली आहे. या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांच्याशी संबंधित सुद्धा जे आहे काही महत्वाची माहिती सुरक्षा एजन्सीच्या हातात मिळालेली आहे. या सगळ्या अनुषंगाने जे आहे एक पुढचा टप्पा दहशतवादाला विरुद्ध जो आहे भारत सरकार त्या ठिकाणी करतंय हे यावरून आपल्याला दिसतंय. नक्कीच, म्हणजे पुढच्या टप्प्यापर्यंत आता कारवाई पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर गोपनीयता या सगळ्यात महत्वाची असल्यामुळे आपल्याला तुर्तास अधिकृत माहिती मिळत नाहीये, परंतु ती योग्य वेळी मिळेल. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. सोमेश. सतीश सर, एक प्रश्न असा आहे की यावेळेस पहिल्या दिवसापासूनच काहीतरी कार्यवाही किंवा उत्तरादाखल काहीतरी कारवाई केली जाणार असं म्हटलं जात होतं, पण ही कारवाई खूप वेगळी असेल आणि मोठी असेल असे दावे केले जात होते. आता जी माहिती येते त्यानुसार गुजरात राजस्थानच्या सीमावर्ती भागातही हालचाल सुरू झालेली आहे, जम्मू काश्मीरच्या भागात हालचाल सुरू झाली. ही नक्की कारवाई कशी असेल? यामध्ये अधिकृत युद्ध घोषणा होईल की ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या किंवा पूर्वी जे छापे मारण्याचं जे युद्धकला आपण म्हणतो त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाणार आहे? काय अपेक्षा आहेत? सोमेश, सामान्य व्यक्तींची अशी इच्छा त्या ठिकाणी आहे ज्या प्रकारचा निर्गुण हल्ला झाला की ऑल आउट वॉर एकदाचा जो आहे हा प्रॉब्लेमच आपण संपवून टाकावा. पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपल्याला अशी कारवाई करायची असते आणि राजकीय इच्छाशक्ती सुद्धा स्ट्रॉंग आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. पण ट्रेडिशनल वॉर किंवा पारंपरिक युद्ध आपण ज्याला म्हणतो फुल फ्लेज वॉर, आपण स्वतःहून जे आहे माझ्या मते फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी अधिकृतरित्या घोषणा करणार नाही. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह. मग मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी काय असावेत? एक जे आहे पाकिस्तानमध्ये असणारे हाय व्हॅल्यू टार्गेट्स, म्हणजेच या वेगवेगळ्या आतंकी जे संघटन आहेत त्याचे जे म्होरक्या आहेत ते म्होरक्या आज घडीला जे आहेत लपून बसलेले आहेत, त्यांना कुठेतरी पाकिस्तानच्या आर्मीचा पाकिस्तानच्या ISIचा जो आहे सपोर्ट आहे. तर हाय व्हॅल्यू टार्गेट्सला एक प्रकारे जे आहे त्यांना इलिमिनेट करण्यासाठी काही ऑपरेशन त्या ठिकाणी केले जाऊ शकतात, ज्यामध्ये स्पेशल फोर्सेसचा समावेश असू शकेल, सो कॉल्ड आपण ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतो तो त्या ठिकाणी असू शकेल, किंवा माझ्या मते सर्वात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी ड्रोन स्ट्राईक हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण ड्रोन स्ट्राईक जे आहे दुश्मनाच्या हद्दीमध्ये आपल्याला जाता येतं आणि त्यामध्ये जे आहे कोलॅटरल डॅमेज इन द सेन्स आपलं काही फार नुकसान होणार नाही. वाईटातलं वाईट काय होईल, एखादं ड्रोन जे आहे ते आपलं ते नष्ट त्या ठिकाणी करतील, पण कुठलीही मनुष्यहानी आपल्या सोल्जर्सची हानी त्या ठिकाणी होणार नाही. या सगळ्या कारवाईमध्ये तो सर्जिकल स्ट्राईक असो, एअर स्ट्राईक असो, नौदलाच्या माध्यमातून जे आहे नेव्हल ब्लॉकेड त्या ठिकाणी असो, सायबर वॉरफेअर असो, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असो, हे सगळे कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहेत. आणि पाकिस्तानचा रिस्पॉन्स कसा असणार आहे, एक वेगळ्या प्रकारच्या या मिलिटरी ऑप्शन्स मध्ये या घटना कशा घडत जाणार आहे यावरच, या एस्केलेशन लॅडरवरच जी आहे पुढची दिशा ठरणार आहे. आणि जर हे एस्केलेशन लॅडर वाढलं तर खरोखरच जे आहे फुल फ्लेज वॉर सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. पण आज घडीला माझ्या मते पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे आहेत ऍक्शन करणं असो, त्याचबरोबर या म्होरक्यांना टिपण्यासाठी ऍक्शन करणं त्या ठिकाणी असो, टेररिस्ट लॉन्च पॅड हे पाकव्याप्त काश्मीरमधले नष्ट करण्यासाठी प्रयत्न असो, आणि यामध्ये जे आहे ड्रोन वॉरफेअरचा, सायबर वॉरफेअरचा महत्वाचा रोल असू शकतो. आणि जर हे एस्केलेशन लेटर वाढलं तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये जे आहे फुल फ्लेज युद्ध सुद्धा पाकिस्तान सोबत करण्याची आपली तयारी या सगळ्या अनुषंगाने आपण केलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या सीमेच्या आत जे घरभेदी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करतोय. आपल्या LOCच्या अक्रॉस जे आहे मजबूतपणे आपलं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे त्या ठिकाणी जे आहे स्वतःला त्या ठिकाणी प्रस्थापित करतंय. आणि या सगळ्या अँगलनं जर आपण पाहिलं तर आपली तयारी आरपार जाण्याची आहे. आणि बाय द वे हा प्रश्न फक्त पाकिस्तानचा नाही, जर फुल फ्लेज वॉर झालं तर मला वाटतं की चायना हा सुद्धा या परिस्थितीचा वापर करून आपल्या नदन फ्रंटला आणि ईस्टर्न फ्रंटला भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. आणि ते जर टाळायचं असेल या ड्युएल फ्रंट ऑफ वॉरची सुद्धा जी आहे भारताला तयारी करावी लागणार आहे. नक्कीच सतीशजी, त्यामुळे कुठेतरी फुल फ्लेजेड वॉर टाळून आपल्याला ज्या पद्धतीने कारवाई करायची आहे ती कारवाई करण्याचा इथे प्रयत्न असणार आहे, जेणेकरून कोलॅटरल डॅमेज होऊ नये आणि आपल्या सैनिकांची हानी होऊ नये, आपल्या देशाची हानी होऊ नये. धन्यवाद सोमेश आणि त्याचबरोबर सतीशजी, आपण संवाद साधलात त्याबद्दल.
तर अशा पद्धतीने आता विविध मोहिमा उघडण्यात आलेल्या आहेत. मग गुजरात राजस्थान बॉर्डर असू देत किंवा काश्मीर भागामध्ये असू देत, पण आता सीमा रेषेवरती प्रचंड मोठी हालचाल आहे आणि दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाई केली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.